गेल्या आठवड्यात मुंबईतील वरळी गावात फेरफटका मारून आलो. या अरुंद रस्त्यांमधून जाताना मुंबईतील कोणत्याही सामान्य वस्तीतून जातोय असं वाटलं. पण बाजूच्या गल्लीमधून नजर फिरवताना दुसऱ्या टोकाला दिसणाऱ्या समुद्राकडे पाहून एकाएक स्तब्ध झालो. या घनदाट वस्तीतून चालताना कानावर पडणारा हा समुद्राच्या लाटांचा आवाज एक वेगळंच दडपण आणत होता. समुद्राचं सौंदर्य बघायला सुरक्षित किनाऱ्यावर कधीमधी येऊन बसणारे माणसं आम्ही समुद्र जीवनाचा इतका जवळचा भाग होण्याची कल्पनाच करू शकत नव्हतो. थोड्या वेळात वरळी किल्ल्यावर पोहोचलो. भारतीय सिव्हिक सेन्सच्या मानाने हा किल्ला जरा जास्तच टापटीप वाटत होता, तेही कोणतंही ऑफिशियल पर्यटन केंद्र किंवा फी नसताना. मी मित्राला विचारलं, महानगरपालिका किंवा कोणती संस्था हे साफसफाईचं काम करते का? त्याने सांगितलं, नाही, गावची लोकच आपली सामूहिक जबाबदारी म्हणून या किल्ल्याची साफसफाई करतात. ऐकून विश्वास बसला नाही. किल्ल्यावरून खाली बघितल्यावर किल्ल्याच्या स्वच्छतेमुळे आजूबाजूला असणारी अस्वच्छता जरा जास्तच ठळक दिसली. मी पुन्हा मित्राला विचारलं, जर स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी लोकांना कळते तर इथे अस्वच्छता कशी? मित्राने सांगितलं, किल्ला सर्वांचा आहे म्हणून स्वच्छ आहे, पण ही आजूबाजूची जागा कोणाचीच नाही म्हणून अस्वच्छ. यासोबतच त्याने काही मित्रांसोबत हा खालचा परिसर साफ करण्याचा प्रयत्न केल्याची ही बाब कळली. पण स्थानिक प्रशासनाकडून कसलंच सहकार्य न मिळाल्यामुळे तीही बाब रखडली. खाली उतरताना किल्ल्यात असलेलं छोटं हनुमानजींचं मंदिर दिसलं. कदाचित हीच या किल्ल्याच्या स्वच्छतेची प्रेरणा होती. पुढे डॉकच्या दिशेने चालत गेलो. मावळतीच्या किरणांनी किनारा अजून उजळला होता. सिलिंगची समुद्रावर पडणारी सावली, काठावर समुद्राच्या लाटा आदळून उडणारे तुषार, सुंदर सुशोभित डॉक, गार हवा, सारं मनात साठवत होतो. समुद्राच्या लाटांची भीती संपली होती. लाटांच्या आणि हवेच्या आवाजाशिवाय कोणताच आवाज नव्हता. अथांग समुद्रावर डोलणाऱ्या बोटींवर लक्ष केंद्रित झालं. मी शून्यात होतो. मनात प्रश्न पडला, इतक्या अस्थिरतेत सुद्धा समाधान असू शकतं? उत्तर आलं, ही वस्ती मुंबई होण्याच्या आधीपासून इथे आहे. कदाचित तिने तिचं समाधान इथेच प्राप्त केलंय.